अगदी मेकॅनिकल संघ आपला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर असलेला संघ बिडो बेलोजा संघ. 3 ओव्हरची मॅच असेल. 12th अँड पहा दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी नसतील 2 धावांची पेनल्टी असेल. दोन्ही संघासाठी विनंती आहे. पहा दोन्ही टीमचे या ना 12वे प्रतिनिधी, नंतर आपण बॅटिंगसाठी जाऊ शकताय. प्रत्येक खेळाडूचं नाव येणे आवश्यक आहे. ते बेस्ट बॅट्समन आहे, सिरीज आहे. तर नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही तर सिरीजसाठी इतर गोष्टींसाठी प्रॉब्लेम होऊ शकेल. बॉलर्स नेम प्रदीप. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बेलोज विपक्ष मेकॅनिकल. अभि मात्र स्ट्रायकिंग एला असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आता राम पाटील सर आणि प्रशांत पटके सर आलेले आहेत ऑफिशियली पंच. मोस्ट वेलकम. दोघांनाही शुभेच्छा. टीमलाही आमच्या कमिटीच्या वतीने शुभेच्छा. गोलंदाजी मार्गवती गोलंदाज प्रदीप. 3 ओव्हरची मॅच असेल. पहिली मॅच जिंकली आहे ब्रेडिंग संघाने. पुढचा बॉल प्रदीपच्या माध्यमातून फेकला गेलाय. इनस्विंग केलाय. अगदी सुरुवात चांगली झाली आहे. अभिच्या माध्यमातून हा बॉल खेळला गेला. पहिल्याच बॉलवरती सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. पुढचा बॉल प्रदीपचा शॉर्ट पिच बॉल होता. बॅटची थोडीशी कडा लागली होती. मात्र यावेळेस मात्र सिंगल पूर्ण होत असताना पसलीमध्ये हा बॉल गेला. लेगबाच्या स्वरूपात ही जाव जोडली गेली. राम पाटील सरांचा आपण इशारा पाहतोय. बऱ्याच वर्षापासूनचा अनुभव खेळण्याचा आणि त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप मोठी भूमिका राहिली त्यांची. पुढचा बॉल खेळण्याची संधी राजू वर्मा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल प्रदीपचा. 3ही बॉल डिलिव्हर केले अगदी गुंड स्पॉटवरचे. त्याही बॉलवरती मात्र चकवलं फलंदाजांना. प्रत्येक बॉलवर ते बीट करतात. इथे मात्र गोलंदाज प्रदीप आणि त्याचमुळे पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलंय. 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेत. धावा आल्यात फक्त 1. पुढचा बॉल. या बॉलवरती कनेक्शन झालं आहे. मात्र पॉवर प्लेची या ठिकाणी संधी आहे खरं तर. आणि शतरक्षेची मर्यादा असल्या कारणाने इथे मात्र 2 धावा अजून जोडल्या गेल्या. धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये खरं तर अगदी हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायला होणं आवश्यक आहे. कारण धाबा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला फार मोठी संधी असते. 30 सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षक असतात. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत असतात. पुढचा बॉल कनेक्शन नाही. तिथून मात्र लावली अपील झाला. पंचांचा बोट आकाशामध्ये. पुढच्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे. फलंदाज राजू वर्मा मैदानाच्या बाहेर. शिवा मंडल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेलोज संघ अगदी आपण पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये आहे. धावसंख्या 3च वरती आहे आणि पहिला गडी बाद झालाय. प्रदीपने जो स्टार्ट दिलाय खरं तर टीम मेकॅनिकल संघाला चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलायचा होता. त्यावरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. षटक समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा जोडल्या गेल्या. डॉट बॉल आलायत असताना
आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अंतिम एक गडी बाद, धावसंख्या 3वरती आपल्याला पाहायला मिळते टीम बेळूस संघ. पुढील मॅच असेंब्ली विपक्ष ऑल इन वन स्टाफ वन या संघामध्ये असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं आहे. रोहन गोंधली गोलंदाजी ट्रॅकवरती. व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे. मात्र आज आपल्या कंपनीच्या लीगमध्ये एरोप्लेक्स लीगमध्ये आपल्याला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून एरोप्लेक्स प्रीमियर लीग आपण पाहतायत. खूप मोठं कार्य राहिलेलं आहे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. जितू गोंधली यांचं त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. त्याला पास केल्याचं आहे. षटक संपल्यानंतर आपल्याला कमीत कमी फक्त 1 मिनिटाचा वेळ असेल फिल्डिंगसाठी. आत्ताच्या घडीला आपण 5 मिनिटं घेतलेली आहेत. रोहन गोंधली खूप मोठं कार्य राहिलेलं आहे आपल्या कार्यामध्ये, कंपनीच्या कार्यामध्ये. आणि आज एन्जॉय करत असताना सर्वच आपल्याला एरोप्लेक्स कंपनीचे आपल्याला खेळाडू म्हणून या ठिकाणी या क्रिकेट एन्जॉय करत आहेत. कंपोज करत या ठिकाणी युनिटी पाहायला मिळते. कारण 9 संघ म्हटलं तर रोहन आपण क्रिकेट खेळत आहात प्रोफेशनल, मात्र एवढा वेळ घेतला एका षटकासाठी. सुरुवात झाली नाही षटकाला अजूनही. राम पाटील सर आपण आता वॉर्निंग करा. एखाद्याला पॅनल्टी दिली तेव्हाच हे संघ या ठिकाणी घाई करतील. जरूर मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे. आणि यावेळेस बॅटची लागली कडा, बॉल चालला सीमारेषेलगत लॉंग स्टॉप मध्ये. 4 धावा मिळतील संघाला. 4 धावा मिळाल्या. इथून मात्र अभिला पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताने इथून मात्र स्विच हिट केलाय. अडवला बॉल. लाजवाब क्षेत्ररक्षण. एका क्षणामध्ये चेंडू अडवण्यात आलाय. धाबा भरपूर वाचवल्या, मात्र एकच धाव जोडली गेली धावसंख्येमध्ये. आता मात्र या ठिकाणी वेगळा स्टँड पाहायला मिळतोय, कारण पवित्रा या ठिकाणी घेणं आवश्यक होतं अभि आणि शिवाला. आणि त्याच दरम्यानची ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये हा चौकाराला धावसंख्या आतापर्यंत 8 वरती पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत असताना रोहनला आपण पाहतोय. पुढच्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे. फलंदाज झाला बाद. रोहन गोंधीला मिळाली सफलता. बेर्डिंग या संघामध्ये आणि त्याचबरोबर बेळूर विपक्ष मेकॅनिकल ही मॅच आपण एन्जॉय करत आहोत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळाला. नाव लिहिलं बघा, श्रीराम. श्रीराम त्याच्या बॅटमधूनच चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची अधिक अंतर कमी. प्रदीपची चुकी झाली. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार.
सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रोहनने कमबॅक केलंय. त्याच्या गोलंदाजीवरती आपण आतापर्यंत 2 चौकार पाहिलेत आणि धावसंख्या जाताना पाहायला मिळाली आहे 12 धावसंख्या. अजूनही डॉट बॉलची सांगता. षटक समाप्तीचा रामपाटी सरांचा इशारा येतोय. 2 षटकांची अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचल्या. 2 गडी बाद 12 धावसंख्येवरती. सांघिक तिसरा चौकार. आणि जितू गोंधळे यांनी आजार लावलेत का त्याची त्यांना गॅरंटी आहे की हॅट्रिक होणार नाही म्हणून पारितोषिक लावलं का काय. त्याला मामाच्या मुलाला प्रोत्साहन दिलं जात आहे. मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. कर्णधार आहे स्वतः. मात्र अजय गोलंदाजच्या मार्गावर 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने चांगली फलंदाजी होते. बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी शॉट होता आणि तिथून हा दुसरा लगातारचा चौकार पाहायला मिळतोय. अभि जोपर्यंत फलंदाजी करतायत तोपर्यंत मात्र टीम आपल्याला बेळोस संघ अगदी सुरक्षित असणार आहे. धावसंख्या 4 धावांनी 20 या धावसंख्येवरती. अभिच्या बॅटमधून तिसरा चौकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अजयचा स्विचिट केलाय. बॉल चाललाय पुण्यात सीमारेषा लागत. अजून एक चौकार म्हणजे आतापर्यंत दुसऱ्या मॅच मध्ये लगातार हे हॅट्रिक नोंदवली आहे 3 चौकारांची अभि या फलंदाजाने. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार आलेले आहेत आणि आता धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवर. 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस करावा लागेल अभिसाठी. एका बाजूने अजय गोलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूने अभिजित मात्र चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल इनसाइडचा फटका आहे. त्यावेळी क्षेत्ररक्षक नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय दणदण करीत सीमारेषा बाहेर. चौथा लगातारचा चौकार आलाय. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं मात्र ते फोर्टिंग झालेली आहे 4 रनची. अभिजितने मात्र या ठिकाणी जरूर प्रभावित केलेला आहे. प्रत्येक बॉल त्याने सीमारेषा बाहेर पाठवलाय. त्याच्या बॅटमधून लगातार ते 3-4 चौकार आलेत. 6 येतील की काय याच्यासाठी वाट पाहिली जाते टीम बेळोस संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल अभिजितसाठी आहे. या वेळेस मात्र स्कूप करायचा होता. अगदी त्याने स्टाफ घेतला होता. त्यानंतर मात्र अजयने थोडा टप्पा चेंज केला आणि त्यावरती बेट करत असताना डॉट बॉलची सांगता बऱ्याच कालानंतर पाहायला मिळाली आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचल्या. पुढच्या बॉलवरती चकवलाय. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती मिळाली सफलता आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते 3 षटकांच्या अंतिम 28 धावा आणि करायच्या आहेत टीम मेकॅनिकल संघाला 29 धावा.
तर विनंती असेल असेंब्ली विपक्ष ऑल इन वन स्टाफ वन संघाला, हीच असेंब्ली विपक्ष ऑल इन वन स्टाफ वन, असेंब्ली टीमचा कर्णधार आणि ऑल इन वन स्टाफ वन संघाचा कर्णधार पहा. धावसंख्या आवश्यक आहे 29, 28 धावसंख्या झालेली आहे. रोहनने हा झेल पकडला, अगदी खुश आहेत. त्यांना माहीत आहे की 3 षटकांमध्ये आता 29 करायचे आहेत, ते आपण करू शकते, हा कॉन्फिडन्स आहे त्यांच्यामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला बेलोस संघसुद्धा तेवढ्या ताकदीने उतरताना पाहायला मिळतोय. पहा असेंब्ली संघ आणि ऑल इन वन स्टाफ वन. बॉल घ्या, आपण मॅच बॉल घ्या. चला टीम बेलोस संघ आपण उतरा मैदानामध्ये आपल्या 11 खेळाडू घेऊन. चला संघ मेकॅनिकल आपण उतरा मैदानामध्ये. बेलोस संघ आपण बिल्डिंग लावून घ्या. पुढील मॅचसाठी असेंब्ली विपक्ष ऑल इन वन स्टाफ वन संघाला आम्ही 4-5 वेळा कॉल दिलेले आहेत. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी आपलीच. चला जुबेर यायचं आहे टॉससाठी. त्याचबरोबर असेंब्ली टीमचा कर्णधार संदीप ठाकरे असतील कर्णधार असेंब्ली संघाचे. टॉससाठी या प्लीज. अजय पाटील बुर्दुलचे, शरद पाटील यांचे बंधू. असेंब्ली संघ या टॉससाठी. चला संदीप ठाकरे टॉससाठी यायचं आहे. चला अजय आणि रोहन. चला ही एरोप्लस प्रीमियर लीग आहे मित्रांनो. चला सोहेल आलेले आहेत असेंब्ली संघाच्या वतीने. संतोष दुर्गे सर टॉस करतायत. टॉस जिंकले असेंब्ली टीमच्या कर्णधाराने, फिल्डिंग घेतली आहे. मात्र जशी मॅच संपेल तसं आपण मैदानामध्ये दाखल व्हा, कारण एखाद्या लीगमध्ये आपल्याला अगदी चांगला खेळ दाखवणं अपेक्षित असतं. पूर्ण खेळाडू आपले तयार ठेवायचे आहेत. अभि मात्रे असतील गोलंदाजीच्या मार्गवरती, ज्याने फलंदाजी फार चांगली केली आहे. अगदी मॅचमध्ये स्कोअर त्याचा पाहिला तर 5 चौकार लगावले, 20 धावसंख्या आपल्या टीमसाठी केले. कारण 28 धावसंख्येमध्ये 20 धावा अभिच्या पाहायला मिळत आहेत. 29 धावा करायचे असताना अजय आणि रोहन गेल्या मैदानामध्ये. देवीचा पाडा संघाकडून खेळताना आपण अजयला पाहतोय आणि त्याचबरोबर रोहन गोंदली किरणे संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. आज आपल्या एरोप्लेक्स प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक 6साठी 1111 रुपयाचं पारितोषिक पहा. पहिला बॉल डिलिव्हर केला नाही आणि त्यानंतर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. बीमर बॉल फेकला, पहिल्याच बॉलवरती 1+1 बोनसच्या स्वरूपात आल्या धावा. रोहनला सुद्धा. तुमचं नाव काय?
अभिजित करमरकर सरांकडून इथे रोहनसाठी सुद्धा 1111 रुपयाचं पारितोषिक पहा 3 षटकारांसाठी. मागच्या सत्रामध्ये आपण 4 चौकार पाहिलेत, आता षटकारांची अपेक्षा केली जात आहे. तर षटकार चौकार पाहणं खूप मजा येत असते प्रत्येक लीगमध्ये. आणि गोलंदाजी मार्गवरती अभिजित ते थोडा खराब चेंडू फेकला. खरं तर बॅटिंग चांगली केली आहे, मात्र गोलंदाजीने सुरुवात करत असताना पुढचा बॉल फ्री हिट असेल. फलंदाज रोहनसाठी ही फार मोठी संधी. ऑन साईडला क्षेत्ररक्षण लावलं गेलंय रोहनसाठी. उंची जास्त गाठली, अंतर गाठता आलं नाही. विकेट किपर आहे तिथे, मात्र कॉल अभिजितने दिलाय आणि जेल सुटत असताना बॉल कुठे गेला पहा, सीमारेषा बाहेर गेलाय. जेली सुटलाय आणि चौकारी गेला. तेल गेलं, तूप गेलं, सगळं काही गेलं. अभिजित सर्व गमावलं. खरं तर स्वतःच्या गोलंदाजीवर विकेट किपर आला होता, कॉलही दिला होता. अभिजितने त्याला कॉल दिला की मी झेल घेतोय आणि जेल सुटत असताना 4 धावा बोनसच्या स्वरूपात आल्या. पुढचा बॉल जीवनदान लाभलंय फलंदाज रोहनला. पुढचा बॉल फुलटॉस होता आणि त्यावरती सुद्धा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. बॉल चाला सीमारेषे बाहेर, स्ट्रेट डाऊनचा फटका, येतोय चौकार. अभिजितने अजयच्या गोलंदाजीवर 4 चौकार लगावले. त्याच्याच गोलंदाजीवर रोहनच्या बॅटमधून लगातारचे हे 2 चौकार आपण पाहतोय. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे आणि त्यावरती मात्र एका टप्प्याने बॉल उचलत असताना अजूनही 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 12 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. सॉरी, एकच धाव घेतली. दोघांचा बॉडी फिटनेस तसाच दिसतोय. एका धावेने सांघिक धावफलक 11 वरती. वेळोवेळी मात्र क्षेत्ररक्षण चेंज होताना पाहायला मिळतंय. कारण अगदी डावखुरा आणि उजवा फलंदाज. पुढचा बॉलवरती या ठिकाणी फलंदाजाला रोखलंय. अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर धावा 11 आहेत, 29 धावा बनवायच्या आहेत. आणि त्याच वेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फारशा चुका पाहायला मिळाल्या यावेळेस. मात्र मैदानामध्ये अजय आहे, त्याची शरीरयष्टी पाहता त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला तर कदाचित सीमारेषा बाहेर जाऊ शकेल. स्ट्रोक चांगला आहे. बॉल उचलत असताना थोडी चुकी झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात होता. सिंगल पूर्ण झाली आहे. 12 धावसंख्या झाली 5 चेंडूमध्ये. 5 बॉल 12. अजूनही 17ची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 बॉलवरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी थोडंसं लांबलेलं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावरती मात्र कनेक्शन झालं नाही रोहनचं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. कमबॅक केले खरं तर गोलंदाजाने. आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 12. आवश्यकता येणारे 12 बॉल, 17ची आवश्यकता. विनंती असेल जास्त टीम मीटिंग घेऊ नका. प्रत्येक ओव्हर मागे जर टीम मीटिंग घेतली आहे तर भरपूर मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. अंतिम सत्रामध्ये आपल्याला अंधारामुळे नुकसान होऊ शकेल एखाद्या टीमचं. इथे याच वेळेस आपण पाहतोय एरोस्पेस या ठिकाणी कंपनीचे मॅनेजर कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीत बहादूर सर.
राजू वर्मा फलंदाजीसाठी आले होते सुरुवातीला, आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. त्यांना सांगण्यात आले ते की इथे नो बॉल आणि वाईड चेंडू आपण फेकू नका जास्त, कारण 12 बॉल 17ची आवश्यकता आहे. अजयच्या बॅटमधून एखादा मोठा तडाखा पाहायला मिळेल का या अपेक्षेने मात्र टीम मेकॅनिकल संघ पाहतोय. आता दुसऱ्या बाजूने रोहननं चांगला स्टार्ट दिलाय. त्याला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, भरपूर उशीर करतात आपण. पंत सुद्धा वाण करतात आपल्याला. प्रत्येक षटकामध्ये किमान 3-4 मिनिटाचा वेळ घेतला जातोय. पर शेवटच्या मॅच कदाचित आपल्याला एका दुसऱ्या षटकाच्या खेळवल्या जातील, याची आपण दक्षता घ्या. राजू वर्मा समोर अजयसाठी आला ऑन द कार्पेट, बॅटची काढा घेऊन बॉल चालला सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत, त्यांना पार करत चेंडू झालाय फरार, येतोय चौकार. पुढचा बॉल खेळण्याची संधी पुन्हा एकदा अजयला. चौकार तर लगावला धावसंख्या 16 वरती. पुढचा बॉल भीमर, अधिक भीमर आहे, कदाचित डबल भीमर झालाय. एवढा उंची घातली चेंडूने आणि 2 धावा, 1 धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 17 वरती. पुढचा बॉल फ्रीट आहे, अजयसाठी सुवर्ण संधी. अजयसाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे. पुढच्या बॉलवरती कशाही प्रकारचा फटका आपण खेळू शकताय. आणि इथून मात्र या वेळेस कनेक्शन चांगलं झालंय. बॉल चालला सीमारेषा बाहेर, लॉंग लेग सीमारेषा गाठले, अजून एक चौकार. अशीच जर फटकेबाजी राहिली, अशीच जर गोलंदाजी केली तर कदाचित याच ओव्हरमध्ये मॅच संपू शकेल. कारण अगदी आपण पाहिलं तर 21 धावा झालेल्या आहेत, 8 धावांची अजून आवश्यकता आहे. राजीव वर्मा गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूने अजयच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. पुढचा बॉल, बॅटची कडा लागली आहे, संधी होती मात्र कॅच पकडणं टाळलं त्यांनी. मात्र इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चेंडू समाप्त झाले आतापर्यंत 3. अजून 9 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 5 डॉट बॉल काढले, विकेट संपन्न केल्या तर मॅचमध्ये मजा येऊ शकेल, बेडोस संघाला संधी निर्माण होऊ शकेल. आता दुसऱ्या बाजूने मेकॅनिकल संघाने अजून एकही गडी गमावला नाही, एकही विकेट्स इथे पडली नाही आणि त्याचमुळे त्यांना जास्त संधी आहे. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, तिथून मात्र एका टप्प्याने बॉल उचललाय. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 21 धावांवरती आतापर्यंत खेळतोय संघ. आता दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पुढील संघाने तयार राहायचं आहे. ज्या संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे, त्या संघाने लगेचच तयार राहून मैदानामध्ये उतरायचं आहे. अजय खेळतोय, 2 चौकारांची सुरुवात केली ती या षटकामध्ये. त्यानंतर हा चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा, झेल घेण्याचा संभव आणि झेल टिपला गेला. तिथे फिल्डर होते श्रीराम राठोड होते इथे आणि झेल टिपला अजयचा. अजय झाला बाद. पहिला धक्का बसलाय. अजयने धावा केल्या मात्र आपल्या टीमसाठी 2 चौकारांशी 10 धावा.
त्याने ते जर एक दोन चेंडू डॉट काढले तर बॉलर आलेले आहेत राठोड श्रीराम राठोड यांनी कॅच पकडली आहे. कदाचित असं वाटलं होतं की बिमरचे 2 बॉल आले, चौकारी भरपूर आले, त्यानंतर मॅच समाप्त होईल की काय. मात्र चांगला संघर्ष पाहायला मिळाला टीम बेडोस संघाचा. त्यामध्ये गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय राजूने मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 लगातार चौकार येऊन सुद्धा त्या षटकामध्ये त्याने कमबॅक केलं टीमसाठी. आता 6 बॉल आवश्यक आहेत 7 धावांची. चला फिल्डिंग लावून लवकर सुरुवात करा मॅचला, उशीर करू नका जास्त. गोलंदाज श्रीराम राठोड, गोलंदाजी केली जात आहे. तिसऱ्या षटकामध्ये आवश्यकता 6 बॉल 7ची आवश्यकता. पहिलाच बॉल सोडून दिलाय आउट साइड ऑफ द लेग स्टंप. पहिला अवांतरचा बॉल प्रदीपसाठी होता. गोलंदाज श्रीराम राठोड. श्रीराम, पहिला वाईटचा बॉल येतोय, एक धाव जोडली जाते, ते बी धावा लागले धावपलकावरती. अजूनही 6 बॉल 7ची आवश्यकता. प्रदीप स्ट्रायकिंगला फुलटॉस बॉल बिरकावला लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू येतोय तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे आणि दुसरीचा प्रयत्न झाला बा. बॅट कदाचित पॉपिंग क्रीजमध्ये होती तेव्हा बॉल हिट झाला आणि त्याच फळे 2 धावा इथे जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. 5 बॉल 4ची आवश्यकता आहे. मॅच खूप चांगली झाली खरं तर, कारण सुरुवात जी होती मेकॅनिकल संघाची त्यावेळी असं वाटलं की मॅच कदाचित लवकर संपेल, तसं काही घडलं नाही. गोलंदाजांनी मात्र या मॅचमध्ये बेडोस संघाला अजूनही विजयाची आशा पल्लवीत ठेवली आहे. पुढचा बॉल खेळला जाईल. पुन्हा एकदा प्रदीप स्ट्रायकिंग यांना ओव्हरपिच बॉल, बॉलला उडवलाय. षटकार येतोय की काय आणि विजयाचा षटकार प्रदीपच्या बॅटमधून आलाय आणि या एरोप्लेस प्रीमियर लीग मधला हा पहिला षटकार प्रदीपच्या बॅटमधून आपण पाहतोय. यस, अष्टपैलू कामगिरी करणारा आणि शेवटपर्यंत जो टिकून राहिला मैदानावरती रोहन गोंदी ठरला या सामन्याचा सामनावीर. सॉरी, थोडीशी मिस्टेक झाली आमची. प्रदीपला आपण देऊया कारण अष्टपैलू कामगिरी का दोन्हीकर कंपॅरिझन केलं आपण तर